पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत सामनावीराची ट्रॉफी। ज्ञानेश्वरजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराची ट्रॉफी या ठिकाणी वितरित करतोय। आणि एनर्जी ड्रिंक आहे, मी शरद पारदी हरिभक्त पारायण विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते एनर्जी ड्रिंक आपल्या शुभ हस्ते वितरित करा। प्रवीण, या एनर्जी ड्रिंक आहे आपल्यासाठी। चला दुसऱ्या सामन्याला आपण सुरुवात करतो। जिनल 11 विपक्ष धोंडू स्मृती स्पोर्ट। जिनल 11 संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे आणि सलामी जोडी या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मयूर पाटील आणि त्याच्या सोबतीला निशांत जोशीला आपण पाहतो आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज धोंडू स्मृती संघाच्या माध्यमातून प्रल्हाद। चला आज आपल्याला नॉनस्टॉप क्रिकेट खेळवायचं आहे, याची सर्व संघाच्या संघनायकांनी नोंद घ्या कारण वेळ आपल्याकडे कमी आहे। चला यानंतर अजून एक सामना होणार आहे आणि त्याच्यानंतर जो एक्झिबिशन सामना आहे तो आपण या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत। 40+ जांभूळपाडा विपक्ष 40+ खांडवल या सामन्यात एक सामना होणार आहे, त्याच्यानंतर तुमचा सामना असेल याची आपण सर्वांनी नोंद घ्या आणि सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती त्वरित दाखवायची आहे। चला दुसऱ्या सामन्याला आपण सुरुवात करतोय। राऊंड द विकेट मारा करतोय, शेवटच्या क्षणाला मात्र बॅट तोड उघडला मयूर पाटीलला, थोडीशी मिस्टेक केली पॉइंटला आणि अगदी 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या। चांगली सुरुवात पाहतोय आपण पहिल्या चेंडूवरती श्री गणेश होता असताना जिनल 11 संघाची आणि पहिल्या चेंडूवरती अकाउंट त्या ठिकाणी ओपन केलाय बॅटर मयूर पाटीलनं। गोलंदाज पुन्हा एकदा प्रल्हाद सज्ज होत असताना आज जरूर या मैदानावरती चौफेर आपण जर विचार केला तर जागा शिल्लक राहणार नाहीये कारण खांडवल गावातील सर्व क्रिकेटचे चाहते, जांभूळपाडा गावातील सर्व क्रिकेटचे प्रेमी आज आपल्याला अगदी मैदानाच्या अवतीभोवती पाहायला आपणार आहेत कारण हा एक एक्झिबिशन सामना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पेश करणार आहोत। कारण मैत्रीचे संबंध जोपासाचे आहेत कारण भरपूर वर्षापासून जांभूळपाडा आणि खांडवल गावामध्ये मैत्रीचे संबंध आहेत, ते आपण या ठिकाणी सातत्य त्याचं टिकवून ठेवणार आहोत। परंतु या ठिकाणी पुन्हा चांगला स्ट्रोक पाहिला आपण ऑन साइडला फलंदाजाने तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या आणि या 2 धावेच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली बिनगडी बाद 5 या आकड्यावरती। ओहो पंचाचा मात्र पाहू शकाल या ठिकाणी तुलनेत समांतर वाईटचा इशारा, अतिरिक्त चेंडू आपण पाहत आहोत, अतिरिक्त धाव मात्र या ठिकाणी पाहत आहोत। संघांच्या खेळाडूची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे। वासुदेव जोशी कॅप्टन आहे, त्या संघामध्ये विलास पाटील आहेत, रंगनाथ पाटील खेळतील, सोमनाथ पाटील, सुरेश पाटील, रोहिदास पाटील, भगवान जोशी, रामदास जाधव, शरद शेलार, गणेश पाटील, संतोष पाटील हे खेळाडू आहेत खांडवल संघामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील। आणि जांभूळपाडा 40+ चा विचार केला तर गुरुनाथ फिरांगणे एक संघनायक असणार आहेत, हर्षद पारदी,
मधुकर लिये, नितीन सुतार, शिवाजी कासार, भारत म्हात्रे, संजय कासार, सुरेश लिये, रुपेश पारदे, महेंद्र पारदे आणि पप्पू रणवे हे खेळाडू तुम्हाला जांभूळपाडा संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतील. सर्वांनी रिपोर्टिंग करा, कारण या सामन्यानंतर तुमचा सामना असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आता आपण लिगल 4 चेंडूच्या हाताने पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये, कारण अतिरिक्त चेंडू जास्त फेकले गेले गोलंदाज प्रल्हादच्या माध्यमातून. ओहो, निशांतला मात्र जरूर या ठिकाणी गोलंदाजाने शांत केलाय, कारण शरीराचा वेध घेतला गेला त्या ठिकाणी, परंतु डॉट चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. चांगली वापसी ऑन साइडला ड्राइव्ह केला चेंडू पाहू शकाल. अगदी गाऊ कॉर्नरला स्वप्नील पाटील आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. एक डाव आणि आता मात्र पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना जिनर 11 या संघाची धावसंख्या पाहिली तर 1 गडी बाद 8 धावा त्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा, आतापर्यंत जे सामने तुम्ही केलेले आहेत त्याचा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आतापर्यंत सारांश एंटरप्राइजेस संघाने 3 सामने केलेले आहेत. 3 पैकी 2 सामने गमावले, 1 सामना जिंकला. एकूण धाव फलकावरती धावसंख्या 9 धावा. थोडंसं करेक्शन होतं, यस ओके. नंदा 11 संघाने आतापर्यंत 2 सामने केलेले आहेत. त्या 2 सामन्यामध्ये 1 सामना त्याने गमावला, 1 सामना जिंकलाय. आयश 11 संघाने 4 सामने लीग स्टेजवरती संपलेले आहेत. त्या 4 मध्ये त्याने 3 जिंकले आहेत, 1 सामना गमावलेला आहे. एनके स्पोर्ट्स संघाने 2 पैकी 1 सामना जिंकला, 1 सामना त्यांना पराभूत स्वीकारावा लागलेला आहे. दृष्टी 11 आय थिंक 3 पैकी 2 सामने त्यांनी गमावले, 1 सामना जिंकलाय. दुसऱ्या षटकात सुरुवात करते गोलंदाज दीपेश. हो, चांगला चेंडू होता, परंतु विकेट किपरची सुद्धा मात्र जबरदस्त आय थिंक गावची होता पाठीमागे. सुरुवात चांगली पाहायला मिळाली दीपेशच्या माध्यमातून. ओहो, पुन्हा मात्र पाहू शकाल फुलर लेंथ बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू. काय जबरदस्त मात्र आणि गोलंदाजी दीपेशच्या वतीने आपण पाहतोय. आता मात्र फटका हवेत केला आणि चेंडू लँडिंग झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज होणार बाद. ग्रुप बसचा आपण जर विचार केला तर पहा, जे हनुमान बस संघाने 3 सामन्यांपैकी 2 सामने जिंकलेले आहेत, 1 सामना त्याने गमावलेला आहे. जिनर 11 संघाने 2 पैकी 1 सामना जिंकला, 1 सामना त्याने गमावलेला आहे. नायरा 11 संघाने 3 सामन्यांपैकी 2 सामने जिंकलेले आहेत, 1 सामना त्याने गमावलेला आहे. जय हनुमान या संघाने 2 पैकी 2 सामने गमावले आणि दोंडू स्मृती स्पोर्ट्स संघाने आतापर्यंत 2 पैकी 1 सामना जिंकलाय, 1 सामना त्यांनी गमावलाय आणि हा त्यांचा 3रा सामना सध्या सुरू आहे. तर हा सर्व लेखाजोखा आहे मित्रांनो त्या संघांचा. नवीन फलंदाज सुदर्शन आलाय, चॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. आता मात्र इथून सुदर्शन आणि निशांत जोशी वरती फार मोठी मदर असणार आहे जिनर 11 संघाचा आपण विचार केला तर. कडक शॉट, चांगला फटका ऑन साइडला, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. निशांत जोशी काय जबरदस्त बॅटिंग करतो सध्या. परफेक्टली ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आहे. एज अ बॅटर, एज अ बॉलर, एज अ फिल्डर, तिन्ही डिपार्टमेंट मध्ये जिनर 11 संघासाठी त्यांनी चांगला खेळ साकारला आहे आणि आज सुद्धा तीच अपेक्षा आहे त्याच्या संघ नायकाला, त्याच्या संघ मालकाला. आणि आता मात्र फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन केला जातोय, कारण ऑन साइडला परफेक्टली स्ट्रॉंग झोन आहे निशांतचा आपण विचार केला तर. फुलटॉस होता, पायावरती जाऊन धडकलाय. 1 धाव जरूर तिथे कंप्लीट केली गेली. सिंगल वरती त्याला समाधानी राहावं लागेल आणि सिंगलच्या वतीनं 55 षटक समाप्तीचा इशारा आणि एका 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद एकूण 16 धावा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर पुढील जो सामना आहे नंदा 11 विपक्ष एनके स्पोर्ट. चला, दोन्ही टीमला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी रेडी राहा. चला, नंदा 11 विरुद्ध एनके स्पोर्ट, दोन्ही टीमला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी रेडी राहायचं आहे. वॉर ऑफ फायटर्स यानंतर बिग मॅच. सॉपर ड्राइव्ह केला, चेंडू चाललाय लॉंग ऑफ आय थिंक 20 सेफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहत आहोत. सिंगल धाव तिथे मात्र निशांतनं पूर्ण केली आणि निशांतला माहिती आहे की शेवटच्या क्षणापर्यंत मी जर टिकून राहिलो तर धावा माझ्या बॅटमधून येणार आहेत. आणि त्या अनुषंगाने मात्र चांगल्या प्रमाणात छोट्या बाटलीत तो मात्र स्टोक खेळतोय, कॅप शोधतोय. आणि आता मात्र सुदर्शनची रणनीती काय असेल याकडे सर्वांच्या नजरा असतील. तिसऱ्या षटकाला पाहिलं तर केतन सुरुवात करतो. केतनला एक पारितोषिक आलंय, विकेट सॅट्रिक पूर्ण केली तर वासुदेव जोशी यांच्याकडून तब्बल 2500 रुपयाचे पारितोषिक आहे. आणि त्याच्यानंतर संदेश
जोशी यांच्याकडे सुद्धा 2500 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. म्हणजे एका विकेटसाठी तरी तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु या ठिकाणी एक डाव केली. सुदर्शनच्या बाटमधून ते धाव निघाले. आतापर्यंत केतन 2 चेंडू टाकले गेले, 2 धावा त्याने खर्च केल्या गेल्या. वन बासवरती चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या लेंथवरती कामगिरी करतोय केतनचा विचार करत, कारण रूम देत नाही बॅटरला, पूर्णपणे बॅटरला तो फॉलो करतोय. आणि हीच रणनीती जर आखली गेली तर मात्र फलंदाजांना शांत ठेवू शकता. परंतु इथे सुदर्शन खराब शॉट सिलेक्शन, चक्र तो फिरू शकला नाही आणि अखेर बाजून तो माघारी परततोय. फलक्यावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 वरती 3 गडी आतापर्यंत गमावले जिनल 11 संघाने. नवीन फलंदाज सतीश जोशी आलाय. जबरदस्त गोलंदाजी धोंडी स्फूर्ती. चला थोडं करेक्शन आहे. 19 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत धावफलक्यावरती. बागपुढे जाऊन चला ड्राईव्ह अगदी ओव्हर पिच होता, सरळपणे लॉफ करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी आणि एकच धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. सतीश जोशीशी इथे मात्र त्याने आपल्या डावाला सुरुवात केली, सिंगल धाव. परंतु आज निशांत चांगला केली ते साकारावं लागेल. त्याच्यावरती भरपूर मोठी मदार आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी गोलंदाज केतन सुद्धा मात्र हुलकावणी देण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे आणि त्याचवेळी पंचांची दोन्ही आज समांतर. वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. पुन्हा मात्र पाहू शकाल लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न. परंतु गावची याच्याकडून चांगली कामगिरी. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात निशांत जोशी बाद झाला. सेलिब्रेशन पहा या ठिकाणी. पंचांचा वाईटचा इशारा, परंतु बिग विकेट. धोंडू स्मृती संघाच्या गळाला शार्क मासा अडकला असं म्हणायला हरकत नाहीये, कारण कुठेतरी घाई केली आणि म्हणतात ना अति घाई तिथे संकटात नाही. हे दृश्य पाहिलं आणि निशांत मात्र निराश पावलानं माघारी गेला आणि अखेर 4था गडी ते गमावला टीम जिनल 11 या संघाने. जसा निशांत जोशी बाद झाला लगेच अमोल पाटील याने मात्र दगावटकडे त्याची पावलं आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज इंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये. खेचून मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटला पाहतो आपण. चांगलं क्षेत्ररक्षण, दुहेरीचा प्रयत्न होतोय, परंतु थोडीशी बॅटर त्या ठिकाणी स्लिप झाले आणि त्याच अनुषंगानं शेवटच्या चेंडूवरती फक्त मिळाली 1 धाव आणि अखेर 3 षटकांचा सुद्धा मात्र या ठिकाणी खेळ संपन्न झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. एकूण धावफलक्यावरती धावा लागल्या गेल्या 23. परंतु अजूनही पाहिलं तर जिनल 11 संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकते, कारण एका षटकाचा खेळ बाकी आहे. जर या संघाने 30 पर्यंत जर मजल मारली तर मात्र मॅचला मजा येऊ शकेल, कारण त्यांच्याकडे सुद्धा मात्र निशांसाठी गोलंदाज आहेत. चांगला बॅटल ते पाहायला मिळू शकेल. पहिल्या चेंडू फुलटॉस, चेंडू त्याला लॉंग ऑफला खराब क्षेत्रक्षक थोडंसं घडलं गेलं आणि एका दुहेरीच्या प्रयत्नामध्ये आणि या ठिकाणी पुन्हा चूक घडली. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात पास झालाय. धनराज दगाऊट आणि धनराज बाद झाले तर रवी फलंदाज राज आलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. वेट अँड पुश करण्याचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू होता, अगदी चांगल्या लेंथ होती, चांगल्या रिदम वरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न. इथे मात्र पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव पूर्ण केली गेली आणि चांगली गोलंदाजी सध्या स्लॉग ओव्हर मध्ये आपल्याला स्वप्नील पाटीलची पाहायला मिळत आहे. तो सुद्धा मात्र पाहिलं तर रूम देत नाही बॅटरला चांगल्या प्रमाणात. मात्र त्या ठिकाणी रिदम मध्ये तो मात्र कामगिरी करतोय. राऊंड तो विकेट पुन्हा एकदा. खरा
आतापर्यंत जरूर हा संघ मजल मारू शकतोय, कारण आतापर्यंत फलकावरती 27 धावा लागल्या गेल्या. एक चांगला स्ट्रोक जर इथे जर पाहायला मिळाला तर मात्र जिन्नर 11 संघ मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये पोहोचू शकले. वाईटचा इशारा आव्हान तर धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. फटका चांगला केलाय कव्हरच्या दिशेने, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि एका धावेवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर मात्र एकही मोठा फटका त्याच्या विरोधात केला नाही. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि एकूण संघटित धावसंख्या 29 धावा. शेवटचा चेंडू होता, दूरवरून करण्याचा प्रयत्न, कुठली धाव मात्र त्या ठिकाणी जोडता आली नाही. अखेर चेंडू मात्र पाहिला डॉट आणि 30 धावांचा लक्ष्य इथे मात्र पूर्ण करायचं आहे दोंडू स्मृती स्फोट या संघाला. त्या धावांचा इथे पाठलाग केला जाणार का, तिथे धावांचं संरक्षण जिन्नर 11 संघाच्या वतीने केला जाणार का. तत्पुरती आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे मात्र वळणार आहोत. नंदा 11 विपक्ष NK स्पोर्ट अशी लढत इथे मात्र पाहणार आहोत. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. चला, दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. आणि आता टॉस बॉक्स आपण खाली करा, तिथे मात्र नाणेफेकी होणार आहे. हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरजी पाटील आणि हरिभक्त पारायण शरद पारदी आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला, आजच्या रणनीतील तिसरा सामना NK स्पोर्ट विपक्ष नंदा 11. NK स्पोर्ट संघाचे संघ मालक आहेत विवेक चट पाटील, सुजित चट पाटील. त्याचप्रमाणे नंदा 11 संघाचा आपण विचार केला तर त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत सागर तुकाराम पाटील. आणि चांगली मॅच होण्याची दाट शक्यता आहे, नाकारता येऊ शकणार नाहीये. एका बाजूला ओमकार पाटील कॅप्टन आहेत तर दुसऱ्या बाजूला विवेक पाटील आहेत. 11 संघाने प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे. प्रथमतः तुम्हाला NK स्पोर्ट फिल्डिंग करताना पाहायला मिळेल यानंतरच्या सामन्यामध्ये. चला, जिन्नर 11 संघ तुम्हाला लगेच फिल्डिंग लावायची आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. भिवंडीतील नामांकित पत्रकार सुद्धा आज या स्पर्धेमध्ये आलेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण हार्दिक स्वागत. या स्पर्धेला ते जरूर कव्हरेज देत आहेत, या स्पर्धेचं ते चित्रीकरण करत आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला उद्या न्यूज वरती या स्पर्धेचा पूर्णपणे लेखाजोखा पाहायला मिळेल. चला, थोडंसं आपल्याकडे वेळ आहे तर काही जे सन्मान आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. मी गणेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जे काही सन्मान आहेत ते सन्मान आपण इथे संपन्न करा. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या सन्माननीय सुरेशजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न करतो. मी गणेश रमेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान आपण संपन्न करा. सन्माननीय सुरेशजी पाटील आपल्याला विनंती करतो की आपण पुढे या, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं संपन्न केला जाणार आहे. गणेश रमेश पाटील उर्फ बाबा यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करतोय. शरदजी पारधी आपल्यामध्ये आलेले आहेत, विनंती करतो की आपण पुढे या. आणि आपल्यामध्ये आज भिवंडी पंचायत समिती माजी सभापती सन्माननीय नामदेव शेठ पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. आणि पुन्हा जाऊया आता मात्र आपण मॅचच्या दिशेने ऑनगोईंग मॅच कडे. लेट्स प्ले. चला, आता मात्र आपण सामन्याला सुरुवात करूया, दुसऱ्या इनिंगला सुरुवात करूया. नामदेव शेठ पाटील आपल्याला विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती आहेत आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान आहे.
4 हॅट्रिक कंप्लीट केली तर मिस्टर आकाश जोशी यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि पहा, आज तुम्हाला मात्र कॅश आमच्याकडे जमा करावी लागेल. विनंती करतोय, प्रत्येकाला नम्रतेची विनंती आहे की तुम्ही पारितोषिक लावा, परंतु आमच्या कॉम बॉक्स मध्ये कॅश जमा करा. पाकफुटला गेले, कवरच्या दिशेने गेल्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक होता, परंतु चांगला क्षेत्रक्षण पहा. 5,000 रुपये आमच्याकडे जमा आहेत उमेश जोशीसाठी. 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 4 हॅट्रिक कंप्लीट केली तर, मैदानाच्या कुठल्याही दिशेने स्ट्रोक खेळण्याची ताकद उमेश जोशीकडे आहे आणि त्या अनुषंगाने तो बॅटिंग सध्या करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा त्या दिशेने, परंतु आता चेंडू चालला डिक्लेअर झोन मध्ये. धाव मिळेल 1 आणि या सिंगलच्या वतीने संघाची धाव संख्या पाहिली तर पुढे जात असताना एकूण बिनगडी बाद 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 30 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करतोय या ठिकाणी धोंडू स्मृती संघ. कारण पहिल्या इनिंग मध्ये ज्युनियर 11 संघाने 29 धावा जोडल्या होत्या. स्वप्ने ड्राइव्ह केलाय, पावचका बुडापला जरूर क्षेत्ररक्षक होते, परंतु संत गतीने मयूर पाटील मात्र त्या ठिकाणी फेकी केली आणि त्याचमुळे फलंदाजाला संधी मिळाली एक धाव पूर्ण करण्याची. एक जबरदस्त कलाकार, एक उत्कृष्ट 8 असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. मिस्टर रवी जोशी यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन असताना आपण नवा आपलं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय. चांगली लेंथ होती, परंतु मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने गेला आणि त्याचप्रमाणे दोन्ही हात समांतर पाहिले आपण. वाईडचा इशारा मात्र तिथे पार आपल्याला. पुन्हा मात्र समोरच्या दिशेने पॉइंटला फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं, सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि आता मात्र पाहू शकाल एका षटकाचा केली ते संपन्न झालेला आहे. जबरदस्त रन चेस सध्या आपण पाहतोय धोंडू स्मृती या संघाच्या माध्यमातून. कारण पहिल्या षटकामध्ये त्यांनी प्राप्त केला तर ज्युनियर 11 संघ या मॅच मध्ये वापसी करू शकतोय. परंतु उमेश जोशी अगदी संघाची जबाबदारी घेत असताना मात्र त्या ठिकाणी खेळ साकारतोय. कडक शॉट होता, त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली गेली आणि सतीश जोशी पहा किती आनंद साजरा करतोय. एक जेलसाठी गणेश सुतार यांच्याकडून 2 500च्या कडक नोटा. क्या बात आहे. ओ फुलर लेन, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा. पंचाचा नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण डायरेक्टली चेंडू लँडिंग झालाय एस्टॅनच्या पाठीमागे. हो, काय वेग प्राप्त करतोय सुदर्शन. एकदा मात्र तिथे पूर्ण झाली. एका धावेवरती समाधानी राहावं लागेल आणि सिंगलच्या स्वरूपात धावफलकावरती धाव संख्या आपण जर पाहिली तर बिनगडीबाद 13 धावा. आज वातावरण जर पाहिलं तर एक वेगळाच इथे निर्माण झालेला आहे. कारण या स्पर्धेला आज आपण निरोप देणार आहोत. या स्पर्धेच्या दुसरी रात्र आहे. आज आपल्याला मध्यरात्रीमध्ये पाहायला मिळेल या दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा जिंकेल कोण, चॅम्पियन पद पटकावणार कोण, हे आज आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत पहिल्या पर्वामध्ये पाहिले तर स्पर्धा ही जिंकली होती दृष्टी 11 संघ आणि धोंडू स्मृती संघ त्या स्पर्धेतील रनरअप संघ राहिला होता. ऑनसेला टर्न करण्याचा प्रयत्न की या स्पर्धेमध्ये पुन्हा मात्र तेच संघ आपल्याला फायनल मध्ये पाहायला मिळतील की नवीन संघ आपल्याला या सत्रामध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आपण पाहत आहोत आणि या सिंगलच्या वतीने संघटित असंख्य 15 धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चांगला स्ट्रोक लॉंग ऑन वरती फिल्डर आहेत, परंतु थोडीशी मिस्टेक घडली, परंतु त्यांनी लगेचच रिकव्हर केली. कारण तुम्हाला इथून प्रत्येक धाव वाचवावी लागेल. 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अजूनही विजयासाठी 14 धावांची गरज आहे. 1 विकेट. हो, यॉर्करचा प्रयत्न, पण तो डॉट चेंडू आला. जरूर बॅटरमध्ये प्रेशर टाकणारा चेंडू डिलिव्हर केला गोलंदाज सुदर्शन आणि अखेर सुदर्शनचा स्पेल आपण जर पाहिला तर जबरदस्त कमबॅक केला त्याने ज्युनियर 11 संघासाठी.
कारण पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर वेगाने धाबा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धाव संख्येवरती गतिरोधकाचं कार्य केलं. येणारे 12 चेंडू आता शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूमध्ये इथून विजयासाठी धोंडू स्मृती या संघाला एकूण 14 धाब्यांची गरज. पहा, जर याच धावा जर ओव्हरऑल क्रिकेटमध्ये असतं तर आपण म्हटलं असतं की समीकरण सोपं आहे, परंतु अंडर बॉक्स क्रिकेट सध्या आपण पाहतोय म्हणजे या धावा सोप्या सुद्धा नाहीयेत, कठीण सुद्धा नाहीयेत. परंतु जोपर्यंत शेवटची धाव जोडली जात नाहीये, जोपर्यंत शेवट चेंडू टाकला जात नाहीये, तोपर्यंत कुठल्याही संघाला आपण विजेता घोषित करू शकणार नाही. परंतु जर अशा प्रमाणे तुम्ही चेंडू टाकले तर मात्र तुम्हाला हा सामना गमवावा लागेल, कारण बोनसच्या रूपाने धावा खर्च केल्या 2 आणि आता मात्र बॉल टू रन इक्वेशन. 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये 12 धाब्यांची गरज. मॅच मध्ये आता पकड निर्माण करत असताना धोंडू स्मृती संघाचे संघमालक काय जबरदस्त कामगिरी करताय. कैलास जोशी, उमेश जोशी परफेक्टली यॉर्कर होता, त्याने मिस केला आणि आय थिंक चेंडू जाऊन परफेक्टली एस्टनवरती धडकला. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट्स प्राप्त केला आणि अखेर धोंडू स्मृती संघाला लागणारा हा पहिला धक्का. उमेश बाद होण्यापूर्वी चांगला खेळ त्याने प्रस्थापित केला. एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला, त्याच्यानंतर सिंगल धावा सुद्धा मात्र त्याने आपल्या संघासाठी जोडल्या गेल्या. म्हणजे ज्या प्रमाणे मॅचची सिच्युएशन होती त्या सिच्युएशन अनुषंगाने तो खेळला गेला आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये तो घेऊन गेलाय. आता मात्र त्याने जो प्लॅटफॉर्म निर्माण केलाय, त्याने तो चांगला पायापाडी रचलाय, त्याच्यावरती आता या ठिकाणी इमारत बांधायची आहे आणि ती इमारत बांधण्याचं कार्य आता इथून फलंदाज प्रल्हाद आणि दिपेशला मात्र करावं लागेल. परंतु जर इथे या ओव्हरमध्ये अजून एखादी विकेट आली तर जिनल 11 संघ पुन्हा मात्र या मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय. चांगला फटका पाहायला मिळतो, चांगलं क्षेत्ररक्षण मयूर पाटीलच्या माध्यमातून पाहतोय, चांगलं स्टॉपिंग. एक धाव मात्र तिथे कंप्लीट केली गेली. इथून प्रत्येक धाव महत्वाची, प्रत्येक चेंडू महत्वाचा, कारण सामना क्लोज फिनिश होणार आहे, त्यात काही शंका नाहीये. या स्पर्धेमध्ये आपण सर्व काही पाहिलं, सुपर ओव्हर सुद्धा पाहिले, परंतु या सामन्याचा आता मात्र या ठिकाणी सस्पेन्स काय आहे, कारण चेंडू आता शिल्लक आहेत 10 आणि विजयासाठी 11 धाबींची गरज. 19 धावा फलकावरती लागल्या गेल्या, 10 मध्ये 11ची गरज होणार का? गोलंदाज पुन्हा एकदा राज, नावात राज आहेत, परंतु या सामन्यावरती तो राज करणार का? परंतु चुकीचा चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा. या अतिरिक्त धाव संख्येवरती त्याला मात्र गतिरोधकाचं कार्य करावं लागेल, रोख लावावं लागेल. जर तुम्ही जर अशा धाबा जर बहाल केल्या, जो तुम्ही दर्पण फलंदाजावरती टाकलाय तो रिलीज होणार. फटका हवेच होता, परंतु 1 बाउन्स वरती कव्हरला चांगला क्षेत्ररक्षण. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. मात्र त्या ठिकाणी फिल्डिंगचा नजराणा आणि एक स्पेशलिस्ट कबड्डीपट्टू आहे. क्या बात आहे. पहा, कुठलाही कला तुमच्या अंगामध्ये असेल तर ती मात्र लोकांपर्यंत सादर करा. पुन्हा मात्र चेंडू त्याच्याकडेच चाललाय, परंतु दुहेरीचा प्रयत्न झाला नाहीये. इथे जर तुम्ही दुहेरीचा प्रयत्न केला असता तर आय थिंक 2 धावा कंप्लीट होऊ शकल्या असता, परंतु एका धावेवरती समाधानी राहिला दिपेश, कारण दिपेशला माहिती आहे उमेश बाद झाला, इथून जर माझी विकेट्स मी गमावली तर माझा संघ अडचणीमध्ये येऊ शकतो आणि त्या अनुषंगानं सावधगिरी बाळगतोय. समाधानी तो एका धावेवरती राहिलाय. 8 चेंडू शिल्लक आणि 8 मध्ये आता विजयासाठी 9 धाब्यांची गरज. हो, वेगवान लाईन चुकीची, डाबास्टिकचा चेंडू बाहेर चाललाय. राज वेग प्राप्त करतोय, परंतु नियंत्रण त्याने गमावलंय, संतुलन त्याने गमावलंय. तो संतुलन त्याला मात्र पुन्हा शोधावा लागेल, ती लेंथ त्याला शोधावी लागेल आणि आता मात्र बॉल टू रन इक्वेशन. 8 मध्ये 8 धाब्यांची गरज. जांभूळपाडा कुक्षाचे माजी सरपंच रोहिदासजी पाटील यांचे ते शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. 8 चेंडू 8 मध्ये 7 ची गरज. चांगला ड्राईव्ह, पुन्हा चेंडू कव्हरला चालला, एक धाव तिथे मात्र कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न दिपेशच्या वतीने पाहायला, परंतु शेवट
शेवटच्या क्षणाला मात्र प्रल्हाद नाकारलं आणि एक धाव तिथे मात्र पूर्ण कंप्लीट केली गेली. याच्यानंतर एक सामना असेल जिनल एनके स्पोर्ट विपक्ष नंदा 11. तो सामना संपन्न झाल्यानंतर आपण एक्झिबिशन सामना इथे मात्र पेश करणार आहोत. फुलटा ऑन साइडला केला प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मिड विकेटच्या पलीकडे आणि या सावकाराने आपण जर पाहिलं तर खेळाडू पक्षामध्ये आता आनंदाचं जो वातावरण पाहायला मिळतोय, कारण अगदी विजयाच्या जवळ हा संघ पोहोचलाय, अर्थात दोंडू स्मृती संघ. कारण आता एकूण संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 28 आणि विजयासाठी आता मात्र शेवटच्या 6 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. या सामन्याचा विचार केला तर नंदा 11 या जिनल 11 या संघाने एक्स्ट्रा धावा भरपूर खर्च केल्या आणि त्या एक्स्ट्रा धावा मात्र कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरले अशा म्हणायला हरकत नाहीये. 6 चेंडू शिल्लक आहेत, 6 मध्ये विजयासाठी 2 धावांची गरज आहे, परंतु इथून सुद्धा तुम्ही सामना जिंकू शकता. त्यासाठी तुम्हाला मात्र त्या ठिकाणी प्रयत्न चांगले करावे लागतील, रणनीती तुम्हाला आखावं लागतील, प्लॅनिंग तुम्हाला मात्र त्या ठिकाणी करावं लागतील, फलंदाजांना चुकीचे फटके खेळण्यासाठी भाग पाडावा लागेल. आणि असा चमत्कार इथे मात्र आज जिनल 11 संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळू शकेल का शेवटचा षटक गोलंदाज धनराज आलाय. धनराजकडे ती मात्र ताकद आहे, कारण कालच्या रात्रीमध्ये सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला धनराजच्या वतीने पाहायला मिळाली, परंतु हे विसरून चालणार नाहीये. सलामीवीर प्रल्हाद आणि दीपेश